विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र विषयाअंतर्गत यशवंत महाविद्यालय सेलू व स्वर्गीय वसंतराव कोल्हटकर कला महाविद्यालय रोहना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोटी अंतर्गत आज आपलं हे दुसऱ्या क्रमांकाचं लेक्चर आहे। युनिट क्रमांक 5 मधील पहिले युनिट आपण पाहत आहे। काल आपण बरीच माहिती बघितलेली आहे। त्यामध्ये जाती आहेत, जाती विषमता आहे, जातीवाद आहे, अनुसूचित जाती जमातीच्या समस्या आहेत आणि इतर भाग पाहिला। आज आपण बघूया की आंतरपिढी संघर्ष। तर आंतरपिढी संघर्ष कशाला म्हणतात? आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो। प्रत्येक व्यक्तीचे जीवनानुभव एकसारखे नसतात। जीवनानुभवातूनच व्यक्तींच्या जळणघडणीचा आकार निश्चित होत असतो। एकाच घरात वाढणाऱ्या दोन भावांचे अन्य व्यक्ती, घटना इत्यादी बाबतचे जीवनानुभव वेगवेगळे असतात। हेच त्यांच्या भिन्न प्रकारच्या व्यक्तिमत्व जळणघडणीचे मूळ कारण नसते। व्यक्तीप्रमाणे दोन पिढ्यांचेही जीवनानुभव वेगवेगळे असतात। त्यामुळे दोन पिढ्यांचा विचार, दृष्टिकोन, आवडीनिवडी, मनोवृत्ती आदींमध्ये फरक असतो। हेच त्यांच्यामधील संघर्षाचे कारण असते। दोन पिढ्यांमधील संघर्ष म्हणजेच आंतरपिढी संघर्ष होय। कुटुंबात दोन पिढ्यांमधील संघर्ष हा सामान्यपणे मुले-मुली किशोरावस्थेत पोहोचली की सुरू होतो। किशोरावस्थेत पोहोचलेल्या मुला-मुलींमध्ये स्वतःचे विचार, आवडीनिवडी विकसित झालेल्या असतात, परंतु हा बदल त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात येत नाही। आपण सांगू तसेच मुला-मुलींनी वागावे अशी आई-वडिलांची इच्छा असते व ते तसा आग्रह धरतात। यामुळे आई-वडील त्यांची मते आपल्यावर लादत आहेत असे किशोरावस्थेतील मुला-मुलींचा समज होतो। कुटुंबात दोन पिढ्यांमधील संघर्षाला अशी सुरुवात होते। तर अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल की साधारणतः दोन पिढ्यांमध्ये म्हणजे दोन पिढ्या म्हणजे दोन विचारसरणीचे व्यक्ती जेव्हा निर्माण होतात आणि त्या विचारांमध्ये जेव्हा कोणता विचार महत्वाचा आहे यासाठी जो संघर्ष निर्माण होतो त्याला आंतरपिढी संघर्ष असं म्हटलेलं आहे। या आंतरपिढी संघर्षाची काही कारणं आहेत, ती कारणं आपण आता बघूया। त्यामधलं पहिलं कारण आहे दोषपूर्ण सामाजिकरण। दोषपूर्ण सामाजिकरण हे आंतरपिढी अंतर्गत संघर्षाचे एक प्रमुख कारण मानले जाते। सामाजिकरणाच्या प्रक्रियेत आदर्श वा चांगले वर्तन कोणते आणि वाईट वर्तन कोणते याची ओळख सर्वांना झालेली असते। अयोग्य वर्तन क्रिया केल्यास त्याबाबत आई वडील आणि अन्य वडीलधाऱ्यांचा रोष सर्वांनाच पत्करावा लागतो। परंतु काही वेळा आई वडिलांकडून होणारे सामाजिकरण हेच सदोषपूर्ण असते। उदाहरणार्थ, चुकांबाबत एका मुलाला जास्त रागावणे आणि दुसऱ्या मुलाच्या चुकांकडे कानाडोळा करणे। एकाच कुटुंबात मुलींच्या वर्तनावर कठोर स्वरूपाची बंधन लादणे आणि मुलांच्या नियमबाह्य वर्तनाकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच मुलांच्या नियमबाह्य वर्तनक्रिया आपल्या पोटात घालणे होय इत्यादी। सामाजिकरणाच्या प्रक्रियेत मुलांबाबत किंवा मुलींबाबत आई वडिलांकडून सहजपणे कळत नकळत घडणारा पक्षपात हे आंतरपिढी संघर्षाचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं।
दुसऱ्या क्रमांकाचं कारण आहे सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा असमान प्रभाव. त्यामध्ये एकाच पिढीतील काही सदस्य हे पारंपरिक आदर्श, मूल्य, नियम आदींचे अंतरीकरण करतात की त्यामध्ये कोणताही बदल करण्याची इच्छाच त्यांच्या मनात निर्माण होत नाही. या उलट स्थिती त्याच पिढीतील काही सदस्यांची असते. उदाहरणार्थ, पाश्चिमात्यांमधील प्रचलित फॅशननुसार आपल्या वेशभूषेत, केशभूषेत बदल करणारे तरुण वा युवक आढळतात. तसेच फॅशन कोणतीही असली तरीही तिच्या प्रभावापासून स्वतःला दूर वा अलिप्त ठेवणारे युवकही आढळतात. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेचा सर्वांवर समान स्वरूपाचा प्रभाव पडत नाही, हेच त्याचे मूळ कारण आहे. तिसऱ्या क्रमांकाचे कारण आहे मनोधारणेतील फरक. त्वचेचा रंग, केसाची ठेवण, नाक, कान, ओठ, डोके यांचा आकार यासारखी वंश निर्धारित करणारी शारीरिक लक्षणे ही आनुवंशिकतेच्या तत्वानुसार प्रत्येकाला प्राप्त होतात. परंतु एकाच वंशातील आणि भिन्न वंशातील सर्व लोकांच्या मनोधारणा एकसारख्या नसतात. प्रत्येकाची मानसिक वा मनाची जळणघळण वेगवेगळी असते. म्हणूनच व्यक्ती तितक्या प्रकृती असे आपण म्हणतो. दोन व्यक्तींच्या बौद्धिक क्षमतांमध्ये असणाऱ्या तुलनात्मक फरकांचे कारण देखील त्यांच्या मानसिक जळणघळणीमधील भिन्नता हेच असते. मनोधारणेतील फरक हे पिढी अंतर्गत संघर्षाचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यानंतरचं कारण आहे साध्य आणि साधन यांच्यामधील असंतुलन. प्रत्येक समाज संरचना आपल्या सदस्यांनी त्यांच्या जीवनात गाठावयाची उद्दिष्टे वा ध्येय निश्चित करते. तसेच ही सांस्कृतिक उद्दिष्टे वा ध्येय प्राप्त करण्याचे योग्य व समाजमान्य मार्ग कोणते हे देखील निश्चित करते. संस्कृतीद्वारे निर्धारित लक्ष गाठण्यासाठीच्या परिस्थितीत केवळ संस्थागत आणि समाजमान्य साधनांचा अवलंब करणाऱ्या व्यक्ती समाजात असतात. तर परिस्थिती थोडीशी देखील प्रतिकूल झाली तरीही विचलनात्मक वर्तन व्यवहार करणाऱ्या व्यक्ती देखील समाजात असतात. अशा प्रकारे समाजात एकाच पिढीतील दोन लोकांचे भिन्न प्रकारचे वर्तन व्यवहार निर्माण होतात. म्हणून साध्य आणि साधन्य यांच्यामधील असंतुलन हे पिढी अंतर्गत संघर्षाचे एक कारण मानले जाते. त्यानंतर काही डॉक्टर आय.पी. देसाई यांनी सुद्धा काही आंतरपिढी संघर्षाची कारणे सांगितलेली आहेत. ते आपण बघूया. यामध्ये ते म्हणतात शिस्त. एक नंबरला त्यांनी शिस्त हे कारण सांगितलेलं आहे. तरुणांनी कुटुंबाच्या नियमानुसार वागावे अशी पालकांची अपेक्षा असते. दुसरीकडे तरुण आपल्या घरातील शिस्तीबाबतच्या नियमांची आपल्या मित्रांच्या घरामधील नियमांशी तुलना करतात. तुलनात्मक दृष्ट्या आपल्या घरातील नियम अधिक जाचक स्वरूपाचे आहे असा त्यांचा समज होतो किंवा ग्रह होतो. यातून कुटुंबातील दोन पिढ्यांमधील संघर्ष सुरू झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आहे आवडीनिवडीमधील बदल. तरुण पिढी आणि जुनी पिढी यांच्या आवडीनिवडीचे विषय भिन्न असतात. सद्यस्थितीत घडणाऱ्या विभिन्न घडामोडींबाबत विचार करण्याचे दृष्टिकोनही भिन्न असतात. आपल्या आवडीनिवडी दृष्टिकोन यांचा तरुण पिढीने स्वीकार करावा अशी जुन्या पिढीची अपेक्षा असते. त्यांची पूर्ती नवीन पिढीने केली नाही की दोन पिढ्यांमध्ये संघर्षाला सुरुवात होते. त्यानंतरचा पॉइंट आहे व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पना. दोन पिढ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पनांचा एकमेकांशी मेळ कधीच जुळत नाही. जुनी पिढी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करीत आहे अशी नवीन पिढीची नेहमी ओरड असते. तर नवीन पिढीच्या व्यक्ती स्वातंत्र्याबाबतच्या कल्पना घातक आहेत अशा जुन्या पिढीचे म्हणणे असते. त्यानंतर आहे भूमिका अपेक्षांमधील फरक. कुटुंबात कर्ता मुलगा, विद्यार्थी, सून आदी
दर्जेदाराकडून अन्य सदस्यांच्या काही निश्चित अशा भूमिका अपेक्षा असतात. उदाहरणार्थ, स्वतः सुनेचा सासूरवासाचा जाच सहन केलेल्या काही सासूची आपल्या सुनेकडून थोडाफार सासूरवास मुकाट्याने सहन करावा अशी अपेक्षा असते. परंतु सुनेने मुकाट्याने सासूरवासाचा जाच सहन करण्यास नकार दिला की सासू सून संघर्ष समोर येतो. त्यानंतर आहे परंपरावादी आणि सुधारणावादी यांच्यामधील संघर्ष. जुनी पिढी ही परंपरावादी आहे, जुनं ते सोनं असं मानणारी आहे असा नवीन पिढीचा समज असतो. असा आरोप करताना नवीन पिढी स्वतःला प्रागतिक आणि सुधारणावादी समजत असते. तरुण मुलामुलींमध्ये आपण आपल्या पालकांपेक्षा अधिक प्रगतिशील आणि सुधारणावादी आहोत अशी भावना वाढीस लागते. त्यानंतर धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत फरक. जुन्या पिढीचे लोक नवीन पिढीच्या तुलनेत धार्मिक परंपरा आणि धार्मिक श्रद्धांना फारसे महत्त्व देण्याकडे त्यांचा कल नसतो. अशा प्रकारे दोन पिढ्यांमध्ये धार्मिक आचरण, श्रद्धा यांचे पालन करण्याबाबतच्या तफावतीतून मानसिक दुरावा तसेच संघर्ष देखील निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. समाज संरचनेतील शीघ्र परिवर्तन. काळाच्या ओघात समाज व्यवस्थेत बदल नेहमीच होत असतात, परंतु जेव्हा समाज संरचनेतील विभिन्न भागात वेगवेगळ्या गतीने आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे परिवर्तन जेव्हा होते तेव्हा असंतुलित व्यवस्था निर्माण होते. उदाहरणार्थ, व्यापार, उद्योग, शिक्षण आदीमध्ये ज्या गतीने बदल घडून येतात त्या गतीने कुटुंब व्यवस्थेत व पारंपरिक नियमांच्या व्यवस्थेत बदल होत नाही. नागरी समाजात ग्रामीण समाजापेक्षा शीघ्र गतीने परिवर्तन होत आहे. शीघ्र परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये आंतरपिढी संघर्ष समाज संरचनेतील शीघ्र परिवर्तन हेच कारण जबाबदार आहे असे किंग्ले डेव्हिस म्हणतात. शीघ्र परिवर्तन हे तरुण पिढी आणि त्यांचे आई वडील यांच्यामधील संघर्षाला वाव देणारे असते असे म्हणता येईल. नंतर कुटुंब संरचनेत परिवर्तन आणि विघटन. आंतरपिढी संघर्षाची समस्या प्रामुख्याने कुटुंब व्यवस्थेची निगडीत आहे. आधुनिक काळात औद्योगिकीकरण, नागरीकरण, पाश्चिमात्यीकरण, आधुनिकीकरण इत्यादी प्रक्रियांमुळे कुटुंब संरचनेत वेगाने परिवर्तन घडून येत आहे. तसेच कुटुंब विघटनाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक गतिमान झाली आहे. उदाहरणार्थ, भारतातील संयुक्त कुटुंबात कुटुंब प्रमुखाची निरंकुश सत्ता मानावयास त्याच कुटुंबातील नवीन पिढी तयार नाही. त्यातून आंतरपिढी संघर्ष निर्माण झालेला दिसतो. त्यानंतर मानदंड, आदर्श आणि मूल्यांमधील संघर्ष. सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही समाज व्यवस्थेतील पारंपरिक आदर्श वा मूल्य आणि नवीन आदर्श वा मूल्य यांच्यामध्ये संघर्षाची स्थिती निर्माण करते. त्यातून वैयक्तिक, कौटुंबिक, सामुदायिक व सामाजिक विघटनाला प्रोत्साहन प्राप्त होते. आंतरपिढी संघर्षाचा प्रारंभ कुटुंबापासूनच होत असल्यामुळे या समस्येसाठी पारंपरिक आणि नवीन मानदंड व मूल्यांमधील संघर्ष कारणीभूत आहे असे आपल्याला म्हणता येते. त्यानंतर आहे दोन पिढ्यांमधील शिक्षणाबाबतची तफावत. ज्या कुटुंबातील दोन पिढ्यांमध्ये शिक्षणाबाबत मोठ्या स्वरूपाचा फरक असतो अशा कुटुंबामध्ये आंतरपिढी संघर्ष अधिक प्रमाणात आढळतात. कुटुंबामधील नवीन पिढी उच्च शिक्षणाच्या प्रभावाने शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याचा आग्रह धरते. तर्कशुद्ध पद्धतीने कोणत्याही गोष्टीची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करते. कुटुंबातील जुनी पिढी पारंपरिकतेच्या प्रभावातून बाहेर पडण्यास तयार नसते. आपल्याजवळ जीवनानुभवाचे प्रचंड भांडार आहे, त्यामुळे नवीन पिढीने आपले सर्व ऐकावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्या उलट शिक्षण या आधारावर जुन्या पिढीने आपले ऐकावे अशी कुटुंबातील तरुण पिढीची अपेक्षा असते. यातून आंतरपिढी संघर्ष निर्माण होतो. आंतरपिढी संघर्षाचे काही परिणाम दिसून येतात. तर त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की औद्योगिकीकरण, नागरीकरण, आधुनिक शिक्षण,
पाश्चिमात्यांची संस्कृती यासारख्या अनेक कारणांमुळे आधुनिक भारतीय समाज संरचनेत महत्वपूर्ण असे बदल घडून आलेले आहेत. त्यामुळे पिढी आणि पिढ्यांमध्ये संघर्षाला प्रोत्साहन मिळालेले आहेत. त्यांचे विघटनात्मक स्वरूप पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल की पिढी आणि पिढ्यांमधील संघर्षामुळे वैयक्तिक आणि कुटुंबाच्या विघटनाला प्रोत्साहन मिळते. तसेच या संघर्षामुळे व्यक्तीमध्ये परात्मतेची भावना निर्माण होते. त्याचा कुटुंबाच्या स्थैर्यावर विपरीत असा परिणाम होतो. कुटुंब सदस्यांमध्ये एकट्याचा अभाव निर्माण होतो. त्यांच्या परस्पर संबंधामध्ये ताणतणाव निर्माण होतात. या प्रकारच्या संघर्षामुळे संपूर्ण समुदायातील वातावरण अत्यंत कलुषित होते. त्यातून पक्षपात, कल्पना, घृणा, अविश्वास आदी वाईट प्रवृत्तींचा विकास होतो. समुदायात परस्परांमधील प्रेम, सहानुभूती, सहकार्य आदी उच्च मानवीय गुणांचा ऱ्हास होतो. या प्रकारच्या संघर्षामधून सामाजिक विघटनाला प्रोत्साहन प्राप्त होते. सदस्यांमधील सहकार्य, परस्परांबाबतची सद्भावना या सर्वांना ओहोटी लागते. त्यामुळे समाजात आदर्शहीनतेची स्थिती उद्भवण्याचा धोका निर्माण होतो. या प्रकारच्या संघर्षामुळे समाजाच्या प्रगतीची गती धीमी होते, कारण पिढ्यांमध्ये निर्माण झालेल्या अविश्वासाचा सामाजिक प्रगतीवर वाईट प्रभाव पडतो. तसेच या संघर्षामुळे कुटुंबासारख्या समाजाच्या पायाभूत संस्थेचे महत्त्व कमी होते. या प्रकारच्या संघर्षामुळे कुटुंबातील सामाजिकरणाची प्रक्रिया तर प्रभावित होतेच, याशिवाय कुटुंबातील सामाजिक नियंत्रणाच्या प्रक्रियेतही शिथिलता येते. आता आपण आंतरपिढी संघर्ष म्हणजे काय हे बघितलं. त्यानंतर आपण पाहत आहे आंतरपिढी संघर्षाची काही कारणे आहेत, ती कारणे आपण पाहिली. त्यानंतर आपण आंतरपिढी संघर्षाचा काय परिणाम होतो ते पाहिलं. आता आंतरपिढी संघर्ष कमी करण्याचे काही उपाय आहेत, ते उपाय आपण बघूया. त्यामध्ये पहिला उपाय सांगितलेला आहे बदलत्या भूमिकेशी समायोजन. त्यामध्ये कुटुंब हा असा समूह आहे की ज्यात सदस्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांचे दर्जे आणि भूमिका बदलत असतात. मुलगा व मुलगी बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत आले की त्यांचा दर्जा बालक असा राहत नाही, तर तो किशोर वा किशोरी असा होतो. हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की लक्षात घेतले पाहिजे आणि त्यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे. तसेच किशोर किंवा किशोरी यांनीही आपल्या पालकांशी जुळवून घेतले पाहिजे. क्रमांक 2चा मुद्दा आहे की विचारांशी समायोजन. सामान्यतः पालक तरुण पिढीसमोर स्वतःला आदर्श रूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, मुलगा रात्री उशिरा घरी आला तर लवकर घरी येत जा असा उपदेश करण्यापेक्षा तो उशिरा येण्याचे कारण कोणते, अपरात्री घरी येण्यापूर्वी तो नेमके काय काम करत होता हे त्याच्याशी बोलून पालकांनी समजून घेतले पाहिजे. 2 पिढ्यांनी परस्परांचे विचार जाणून घेतले तर त्यांच्यामधील संघर्ष कमी होऊ शकतो. रुचीमध्ये समायोजन. सामान्यपणे जुनी पिढी आणि नवीन पिढी यांच्या रुची आणि आवडीनिवडी भिन्न असतात. उदाहरणार्थ, नवीन पिढीला कपड्यांवर खर्च करण्यामध्ये रुची असते, तर जुन्या पिढीला कपड्यांपेक्षा पुस्तकांची खरेदी करण्यावर रुची असू शकते किंवा इतर कोणत्याही गोष्टीची खरेदी करण्याची रुची असू शकते. दोन्ही पिढ्यांनी एकमेकांच्या रुचीवर टीका केली नाही तरीही त्यांच्यामधील संघर्ष कमी होऊ शकतो. युवकांना आपल्याला स्वातंत्र्य मिळावे, आपल्या करिअर निवडण्याच्या कार्यात जुन्या पिढीने हस्तक्षेप करू नये असे वाटत असते. या उलट आपल्या मुला-मुलीने कोणते करिअर निवडावे यासंबंधी पालकाचे काही दृष्टिकोन वा विचार अत्यंत पक्के असतात. करिअर संबंधी 2 पिढ्यांच्या दृष्टिकोनात तफावत असली की त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. दोन्ही पिढ्यांनी एकमेकांच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेणे हा संघर्ष कमी करण्याचा एक उपाय आहे. कुटुंबातील सदस्यांमधील विशेषतः 2 पिढ्यांमधील ताणतणाव आणि मानसिक दुरावा कमी करण्याबाबत मार्गदर्शन करणारे कुटुंब, सल्लागार
अथवा कुटुंब समुपदेशक महानगरांमध्ये असतात, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे आणि त्यानुसार आचरण केल्याने दोन पिढ्यांमधील आणि पिढीअंतर्गत संघर्ष कमी होऊ शकतो. समाजाच्या सामाजिक सांस्कृतिक वारशाने जीवनमूल्य निश्चित होत असतात. शिक्षणाचा वाढता प्रसार, आधुनिकीकरणाची आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया, आधुनिक सूचनांचा साधनांचा प्रभाव इत्यादी कारणांमुळे नवीन पिढीला सांस्कृतिक सामाजिक वारशाचे प्राप्त झालेल्या जीवनमूल्यांचे महत्त्व वाटेनासे होते. त्यामुळे दोन पिढ्यांमध्ये संघर्ष उद्भवतो. नवीन पिढीच्या शिक्षणात मूल्य शिक्षणाचा समावेश केल्यास दोन पिढ्यांमधील मानसिक दुरावा आणि संघर्ष कमी होऊ शकतो. याशिवाय कुटुंबात नवीन पिढीने सामाजिकरण घडवून आणताना पूर्ण सावधगिरी बाळगावच पाहिजे. नवीन पिढीच्या मनात घरातील सर्व वडीलधाऱ्यांबाबत म्हणजे जुन्या पिढीतील सदस्यांबाबत आदरभाव निर्माण होईल. तसेच समतेच्या मूल्यांबाबत त्यांचा विश्वास बळावेल अशी काळजी जुन्या पिढीने घेतली पाहिजे. कुटुंबात रुजविली जाणारी मूल्ये आणि शिक्षण संस्थेत रुजविली जाणारे आदर्श यांच्यामध्ये ताळमेळ असणे आवश्यक असते. त्यामुळे सामाजिकरण योग्य प्रकारे होते. तसेच सामाजिक नियंत्रणाच्या औपचारिक आणि अनौपचारिक साधनांमध्येही ताळमेळ निर्माण होतो. इंग्रजी भाषेतील इंट्रा जनरेशनल कॉन्फ्लिक्ट म्हणजेच एकाच पिढीतील संघर्ष किंवा आंतरपिढी किंवा पिढी अंतर्गत संघर्ष म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक पिढ्यांमधील संघर्ष याला आंतरपिढी संघर्ष असे संबोधले जाते. पिढी आणि पिढ्यांमधील संघर्ष ही सामाजिक समस्या भारतासह जगातील सर्व समाजामध्ये आढळून येणारी समस्या आहे. काही अभ्यासकांच्या मते पिढी संघर्षाची समस्या ही प्रामुख्याने आधुनिक समाजाची समस्या आहे. प्राचीन काळात समाजात पिढी अंतर्गत संघर्षाची समस्या अजिबात नव्हती असे छाती ठोकपणे म्हणता येत नसले तरीही त्या काळात या प्रकारच्या संघर्षाची तीव्रता फारशी नव्हती. कारण त्या काळात समाज जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे प्रमाण फार कमी होते. जुन्या पिढीचे आदर्श, मूल्य, मनोवृत्ती, आचार विचार, राहणीमानाच्या पद्धती आदींचे अनुकरण मोठ्या प्रमाणात होत असे. समाज व्यवस्थेत जैसे ते टिकून ठेवणे हेच विभिन्न पिढ्यांचे उद्दिष्ट होते. आधुनिक समाजात सामाजिक संरचनेत घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण जास्त वाढले आहे. तसेच असे बदल घडून येण्याची गतीही वाढली आहे. त्यामुळे पिढी संघर्षाच्या समस्येची तीव्रता विकसित आणि विकसनशील अवस्थेत असणाऱ्या समाज व्यवस्थेत वाढली आहे. सर्वप्रथम कॉन्फ्लिक्ट ही सामाजिक जीवनातील एक स्वाभाविक प्रक्रिया आहे हे लक्षात घेणे आवश्यक ठरते. संघर्ष म्हटला की त्यात दोन पक्ष समाविष्ट असतात. संघर्षात समाविष्ट असणाऱ्या दोन्ही पक्षांचे उद्दिष्ट परस्परांच्या हितसंबंधांना बाधा पोचविणे आणि आपापली उद्दिष्टे साध्य करणे हे असते. म्हणून या ठिकाणी संघर्षाचा अर्थ एकमेकांच्या आवडीनिवडी व इच्छा आकांक्षांना जाणून विरोध करणे आणि जबरदस्तपणे किंवा बलपूर्वक थांबविण्याचा प्रयत्न करणे असा आहे. संघर्ष हा नेहमीच नियमहीन वा नियमविरहित असतो. संघर्षात यशस्वी होण्यासाठी उचित अनुचित अशा सर्व मार्गाचा अवलंब केला जातो. समाजदृष्ट्या संघर्षाचे परिणाम हे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे असू शकतात. दोन पिढ्यांमध्ये साधारणतः 20 वर्षाचे अंतर असते किंवा दर 20 वर्षांनी एक नवीन पिढी समोर येते असे वयस्क लोक म्हणतात. वेबस्टरच्या शब्दकोशानुसार पिढी म्हणजे एकाच काळात जन्मास आलेल्या व्यक्तीचे समग्र रूप होय. आई वडिलांचा जन्म आणि त्यांच्या अपत्यांचा जन्म यांच्यामध्ये सरासरी 30 वर्षाचे अंतर आहे असे मानले जाते. आई वडील आणि त्यांची अपत्य यांच्यामध्ये आवडीनिवडी, विचार, दृष्टिकोन, जीवनादर्श व मूल्य इत्यादी बाबतीत कमी अधिक प्रमाणात फरक असतो. याच दृष्टीने एक पिढी दुसऱ्या पिढीपेक्षा वेगळी असते असे म्हटले जाते.
एकाच पिढीतील लोकांची विचार करण्याची पद्धती समान असते, यामुळे त्यांना परस्परांबाबत आत्मीयता आपुलकी वाढत असते. असे असले तरीही वैयक्तिक आवडीनिवडी आणि ध्येय याबाबत त्यांच्यामध्येही भिन्नता असते, तसेच स्पर्धाही असते. एका पिढीच्या युवकांमध्ये आपापसात संघर्षही आढळतो. तो एकाच पिढीच्या लोकांमधील असल्यामुळे त्यास पिढी अंतर्गत किंवा आंतरपिढी संघर्ष असे संबोधले गेलेले आहे. कुटुंबीय अथवा कौटुंबिक समस्या नवीन नाहीत. त्यापूर्वीच्या काळातही कुटुंबात देखील समस्या होत्याच. सध्याकालीन कुटुंबात त्यांची संख्या आणि तीव्रता वाढलेली आहे, एवढाच काय तो फरक आहे. भारतीय समाजात सध्याकालीन कुटुंबातील प्रमुख 5 समस्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. मानवी जीवनात वय हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वयानुसार व्यक्तीचा स्वभाव, मनोवृत्ती, वर्तन क्रिया आदींमध्ये बदल होत असतात. बाल, तरुण, वृद्ध या अवस्थांमधून सर्वांचा जीवन प्रवास सुरू असतो. समवयस्कांच्या गटांमध्ये सहभागी होणे हा मानवी स्वभाव आहे. ही मानवामधील स्वाभाविक प्रवृत्ती आहे. वर्ग किंवा जात, लिंग यांच्याप्रमाणेच वय हा देखील समानता निर्माण होण्याचा एक आधारभूत घटक आहे. पिढी ही संज्ञा वय या आधारावर निर्माण झालेल्या समूहाशी निगडीत आहे. पिढी या संज्ञेचा सामाजिक आशय लक्षात घेता पिढी संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. 3 पिढ्यांचे एकत्रित वास्तव्य असणारे कुटुंब म्हणजे संयुक्त कुटुंब होय, असे इरावती कर्वे म्हणतात. विशिष्ट वय या आधारावर पिढी या संज्ञेचा अर्थ निश्चित करणे अवघड आहे. पिढी ही संज्ञा समाजशास्त्रात एक गुणविशेष या अर्थाने वापरली जाते. उदाहरणार्थ तरुण पिढी आणि वृद्ध पिढी यांच्यात वयाचे अंतर आहे हे निश्चित, परंतु ते नेमके किती वर्षाचे आहे हे सांगणे आणि त्याबाबत सर्वांचे एकमत होणे अवघड आहे. त्यापेक्षा स्वभाव, मनोवृत्ती, प्रथा, परंपरा, सामाजिक नियमानुसार वर्तन क्रिया करण्याची प्रवृत्ती, कालविसंगत प्रथांना विरोध करण्याचे साहस यासारख्या गुणविशेषांच्या आधारे पिढी या संज्ञेचा आशय अधिक महत्त्वपूर्ण ठरतो असं आपल्याला म्हणता येते. अशा प्रकारे आज आपण पिढी अंतर्गत आणि पिढी अंतर्गत किंवा आंतरपिढी संघर्ष म्हणजे काय, त्या संघर्षाची कारणे कोणती आहेत, त्या संघर्षाचे परिणाम काय झालेले आहेत आणि त्या संघर्षावर कोणत्या प्रकारचे उपाय आपण योजू शकतो, या सर्वांचं विश्लेषण आपण आजच्या या तासामध्ये केलेलं आहे. जर कोणाला काही प्रश्न असतील, कोणत्या विद्यार्थ्याला काही यामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण विचारू शकता. नाहीतर मग आपण आता सद्यस्थितीत हा पिरियड जो आहे तो इथेच थांबू. आपण सर्वांनी या ऑनलाईनमध्ये भाग घेतला, एक मोठंच योगदान आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यतः आपल्याला म्हणता येईल की आजचा तास हा पिढी अंतर्गत संघर्ष यावरच होता. ठीक आहे, धन्यवाद.